नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि पालक बंधू भगिनींनो, आत्ताची एक सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी बोर्डाकडून समोर येत आहे। मग 10वी असतील किंवा 12वी असतील त्या विद्यार्थ्यांच्यासाठी जे विद्यार्थी या ठिकाणी 2023-24 मधील राज्यातील दुष्काळ सदृश भागातील विद्यार्थ्यांची 10वी-12वीची परीक्षा शुल्क जो काही आहे तो या ठिकाणी त्यांना पूर्ण जे मिळण्याबाबत असा तो एक अहवाल या ठिकाणी आहे। आता या ठिकाणी 2000 जे हे जे काही पत्र आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसत असणार आहे 13 मार्च 2024 रोजीचं आहे। ठीक आहे। आता यामध्ये काय झालेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे या ठिकाणी संदर्भ जो काही आहे तो कशाचा आहे तर शासन निर्णयानुसार 31/10/2023 त्याचबरोबर या ठिकाणी 10/11/2023 19 20 आणि 93 यांचा संदर्भ घेऊन या ठिकाणी एक निविदा विद्यार्थ्यांच्यासाठी काढण्यात आलेला आहे। संदर्भीय क्रमांक 3 आणि 4च्या नियमानुसार दुष्काळग्रस्त प्रभागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या आकारण्यात आलेल्या संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती राज्य मंडळ स्तरावरून या ठिकाणी पात्र नियमित विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आधार संलग्न अशा बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहेत। त्यामध्ये जवळजवळ 15 जिल्ह्यातील 40 तालुके आणि तालुक्यांव्यतिरिक्त 1021 महसूल विभागातील 10वी आणि 12वीच्या या योजनेस पात्र असलेल्या नियमित विद्यार्थ्यांच्या आकारण्यात आलेल्या संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करावयाची आहे। मग आता यामध्ये आपण बघतो की राज्य मंडळानं उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मधील परीक्षेस प्रविष्ट झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी जी काही आहे ती या ठिकाणी freefund.mh/hsc.ac.in या लिंकवरती जिथं HSC म्हटलं तिथं SSC असं टाईप करा, याच्यावरती करून दिलेली आहे। तर राज्य मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या या लिंकवरती नियमित विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक, विद्यार्थ्यांचं नाव, खाते क्रमांक, बँक IFSC कोड जो काही आहे तो, त्याच्यानंतर आधार क्रमांक अशी माहिती उपलब्ध करून दिली आहे। राज्य मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या पुढेच पात्र म्हणजे क्वालिफाय रकाना उपलब्ध करून दिला असून त्यामध्ये क्वालिफाईड असा शेरा संबंधित माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांची नोंद करावयाची आहे। पात्र विद्यार्थी निश्चित करताना संदर्भ जो काही आहे तो क्रमांक 3 आणि 5च्या निर्णयामध्ये नमूद पात्रता निकष आणि 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांची आणि महसूल विभागाची जी काही यादी आहे ती विचारात घ्यावी। सदर शासन निर्णय उपरोक्त लिंकवरती उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणजे ती यादीसुद्धा या ठिकाणी लिंकवरती आहे। त्यामुळे ती यादी बघून त्याच्यामध्ये जर त्या यादीतल्या तालुक्यांमध्ये किंवा गावामध्ये जर तो विद्यार्थी असेल तरच त्याची नोंद या ठिकाणी करावी किंवा भरावी अशी सूचना या ठिकाणी बोर्डाने शिक्षकांना दिलेली आहे। परीक्षेचा हा जो काही ऑनलाईन अर्ज सादर करताना काही विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती उपलब्ध झालेली नसेल तर अशा पात्र नियमित विद्यार्थ्यांसाठी एडिट हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे। सदर पर्यायाचा वापर करून विद्यार्थी आणि पालकांच्या बँकेचा तपशील, आधार क्रमांक या ठिकाणी काय करायचं भरायचं। मग आता कुठलं आधार कोणत्या बँकेचा तुम्ही तपशील भरताय त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी आधार लिंक जे काही आहे ते या ठिकाणी व्हेरीफाय केलेलं असावं तरच तुम्हाला या ठिकाणी त्याचा लाभ घेता येणार आहे आणि त्या परत पुढं अडचणी वाढणार आहे। त्यामुळे परीक्षेचा ऑनलाईन जो काही अर्ज सादर करताना देण्यात आलेल्या माहितीमध्ये जर काही सुधारणा दुरुस्ती करायची असेल तर सर्वांसाठी एडिट हा पर्याय उपलब्ध झालेला आहे। माहिती भरणा करून झाल्यानंतर सबमिट मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी क्वालिफाईड आणि डिस्क्वालिफाईड लाभार्थ्यांची संगणकीय अशी तयार होणारी जी काही यादी आहे आणि प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र तयार करून त्याची एक साक्षांकित प्रत जी काही आहे ती संबंधित विभागीय मंडळास काय करायची आहे सादर करायची आहे। आता परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत सर्व अभिलेख हे संबंधित शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरती जतन करून ठेवायचे आहेत। त्याचबरोबर विभागीय कार्यालयाकडे किंवा मंडळाकडे प्राप्त होणारे जे काही प्रपत्र अ आणि प्रपत्र ब आणि प्रपत्र हे असं लेखापरीक्षणासाठी संबंधित विभागीय मंडळ स्तरावरती जतन करून ठेवायचं आहे। मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांच्याकडून पात्र नियमित लाभार्थ्यांची यादी ऑनलाईनद्वारे राज्य मंडळास प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 आणि 4 या शासन नियमानुसार राज्य मंडळ स्तरावरती शासनाकडून प्राप्त झालेल्या किंवा प्राप्त होणारा निधी जो काही आहे तो विद्यार्थ्याच्या आणि पालकांच्या आवेदनपत्रामध्ये नमूद केलेल्या आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल। तरी संदर्भामध्ये वैयक्तिक लक्ष घालून सदर परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी तातडीने विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून यामध्ये बाधित क्षेत्रातील जे काही पात्र लाभार्थी आहे त्यांचा प्रस्ताव त्वरित काय करायचा आहे या ठिकाणी सादर करायचा आहे। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला दिसत असणारे प्रपत्र अ
चा जो काही एक नमुना आहे तो या ठिकाणी आहे. त्याचबरोबर बचाही या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याचं किंवा विद्यालयाचं जे काही नाव आहे, त्याच्यानंतर इंडेक्स क्रमांक जो काही आहे आणि त्या विद्यार्थ्यांची जी काही यादी आहे, त्या परीक्षेला बसलेले मार्च 2024च्या त्या किंवा आता अलीकडे बसलेल्या त्यांची जी काही आहे, त्याचबरोबर हे प्रमाणपत्र या ठिकाणी काय करायचं आहे, उपरोक्त कॉलेजनी सादर करायचं आहे. जेणेकरून आणखी त्या जे काही तालुके शासनाने जाहीर केलेले आहेत तेच तालुके याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. जर त्यामध्ये आपला विद्यार्थी मोडत असेल, येत असेल, तर निश्चितपणे त्याने काय करायचं, या सवलतीचा फायदा घ्यायचा. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल. धन्यवाद.